सर्वात यशस्वी खेळाडू बघा राम पाटील. हा 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 सुरुवात बघा. हा सामना संपलेला नाहीये. आक्रमण झालंय. विजयाच्या समीकरणात चुकलीत. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. आक्रमण झालंय. गोलंदाजाला आसमान दाखवलंय. सोन्या राऊत 43 धावांवर जाऊन विराजमान झालेला आहे. बघूया यावेळेस कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिल्या गेली. दुसरा चेंडू घेतोय हवाई सफर. मजबूत फटका, मजबूत निकाल, षटकार. सहा चेंडू 25 धाव्यांची गरज असताना दुहेरी आक्रमण लागोपाठ 2 षटकार. 4 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. कोण जिंकणार? कारण आता हृदयाची ठोके चुकलीत. आडव्या हाताने मारलेला फटका. हो हो तिसरा षटकार. तिसरा षटकार. सोन्या राऊत षटकारांचे हॅट्रिक आणि गोलंदाजाला नक्की सांगतोय हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं. 201 रुपये हमसे है दमाना, हम जमाने से नहीं. अर्धशतक पूर्ण केलंय. 200 रुपयांचं पारितोषिक संघ मालक अजय सरांच्या वतीने दिलं जाईल. अर्धशतक पूर्ण झालेलं. 3 षटकार आले. काम बाकी आहे. 3 चेंडू 7 धावा. सामना संपलेला नाहीये. राम कमबॅक करणार का? यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हो 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 सिंगल पूर्ण केले. आता या ठिकाणी धावबाची संधी आहे. हा एक सिंगल आणि फलंदाज बाद असणार. आजचा दिवस कोणाचा हे बघावं लागेल. कारण राम यांनी सुद्धा आज चांगलं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं सामना संपलेला नाही. पुन्हा एकदा सोन्या राऊत यांना स्ट्राईक देण्यात आलेली मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपण बघतोय संघ मालक मैदानाच्या आतमध्ये गेले. झेल आहे की चेंडू बाहेर आहे. या ठिकाणी आपण बघतोय आलेला आहे गगनचुंबी, गगनभेदी जबरदस्त षटकार. सामना संपलाय. ही क्या आहे? तर अगदी माझा अंदाज सुद्धा खरा ठरला. कारण मी म्हणलो तो हे 2 फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तर या ठिकाणी धावा होऊ शकतात आणि झालेल्या आहे. एकदा जोरदार टाळ्या सोन्या राऊत यांच्यासाठी. पुन्हा एकदा तो इतिहास जिवंत ठेवलाय. स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट फलंदाज मिस्टर YCL सोन्या राऊत काय फलंदाजी केली. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. सोन्या राऊत मला वाटतं देशमुख साहेब प्रभावित झाले ती फलंदाजी बघून आणि त्यांनी आपलं शोरूम सोडलंय आणि थेट मैदानात आले. तर हा अगोदर देशमुख साहेबांसाठी टाळ्या वाजवा बघा.
कारण आशे दर्दी केज मध्ये म्हणून केजचं क्रिकेट जिवंत आहे. स्वतः या देशमुख साहेब, तुम्हीच द्या. देशमुख साहेब जे सोन्या राऊत यांची फलंदाजी बघून प्रभावित झाले आणि त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. कमिटी सदस्य शब्बीर हाफिज साहेब, बाळासाहेब मोरे, देशमुख साहेब, एकदा जोरदार टाळ्या सोन्या राऊत यांच्यासाठी.